आपण या बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने करतोय। मे महिन्यामध्ये शरद पवारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। मात्र त्यांच्या राजीनाम्याचं कारण जवळपास 5 महिन्यांनंतर समोर आलंय। खासदार सुप्रिया सुळेंनी याविषयी एक गौप्यस्फोट केलेला आहे। नेमकं त्या काय म्हणाल्या, कुठल्या कारणाने शरद पवारांनी राजीनामा दिला होता, आपण पाहणार आहोत। शरद पवार यांनी का दिला होता राजीनामा? शरद पवारांनी कुणामुळे दिला होता राजीनामा? त्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट। आदरणीय पवार साहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला। तारीख 2 मे 2023। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवडणूक करायचा निर्णय आज घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला होता। पवारांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती। त्यांच्या राजीनाम्याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते। 3:45 वाजले। मी पण उपाशी आणि तुम्ही पण उपाशी आहात। मात्र त्यामागचं खरं कारण आज 163 दिवसांनी समोर आलंय। शरद पवारांनी नाराज होऊन राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। आदरणीय पवार साहेबांनी राजीनामा जो दिला तो त्यांना द्यायचाच नव्हता, पण ह्या सगळ्यांचा जो आग्रह होता बीजेपी, तेव्हा आदरणीय पवार साहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला। खरं तर शरद पवारांच्या राजीनाम्यावरून बरंच राजकारण रंगलं होतं। लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी अचानकपणे पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती। त्यामुळे सगळेच अवाक झाले होते। पवारांनी अध्यक्षपद सोडू नये असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धरला होता। पुढचे 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर समोर ठाण मांडून बसले होते। तर पक्षातील तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण राजीनामा दिल्याचं पवारांनी त्यावेळी सांगितलं होतं। पण आता सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटामुळे पवारांच्या राजीनाम्यामागचं कारण समोर आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांनी ही सूचक प्रतिक्रिया दिली आहे। भाजपवर जायला आमची संमती नव्हती, म्हणजे भुजबळांनी सुद्धा काल त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की भाजपवर जायचं नाही, या ध्यानात होतं। शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय 15 दिवस आधीच घेतला होता असा दावा छगन भुजबळांनी नुकताच केलाय। त्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आता दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। भुजबळांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवार समर्थकांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याकरता कंबर कसली आहे, तर दुसरीकडे शरद पवारांनी त्यांच्या शिडातील हवाच काढून घेतलेली आहे। महायुतीत सहभागी झाल्यामुळे अजित पवार समर्थकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, पण अजित पवारांच्या संभाव्य मुख्यमंत्री पदावर शरद पवारांच्या खोचक प्रतिक्रियेमुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। सुप्रियाताई बोलल्या की दादा जर 5 वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणारे मी असेल, कारण बहीण म्हणून माझ्यावर माझा हक्क जास्त आहे त्याच्यावर। ठीक आहे ना, असं आहे की हे सॉफ्ट नाही, ही काही घडणारी गोष्ट नाही। खरं तर त्यांना आता एका मिनिटाला अजितदादा चालत नाही, एका सेकंदाला घरातही चालत नाही आणि बाहेरही चालत नाही। आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी अजितदादांना अंडर एस्टिमेट करण्याकरता असं बोललं असावं। मराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणाकरता आक्रमक झालाय। गोपीचंद पडळकर धनगर आरक्षणाकरता राज्यभर मेळावे घेत आहेत। दरम्यान धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी नरहरी झिरवळ यांनी केली आहे। एसटी प्रवर्गात 47 जातींना आरक्षण मिळालेलं आहे।
त्यामुळे 48व्या जातीचा समावेश करू नये अशी झिरवळ यांनी मागणी केली आहे. मंगळवारी पक्षप्रमुखाकडे राजीनामा देणार असल्याचंही नरहरी झिरवळांनी म्हटलंय. 25 आमदार राजीनामा देणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता जे काही आजची ही मागणी होती ही सगळ्यांची आमची एकच मागणी आहे 47 जातींची, का बाबा आम्हाला जे काही घटनेनं जे रिझर्वेशन दिलंय ते आम्हाला 47 जातींना दिलंय, त्याच्यात 48 कोण मान्य करून घेईल. आणि म्हणून सरकारला आम्ही एकच सांगत आलोय, उद्याही त्याची म्हणजे मंगळवारी सोमवारी आम्ही कबूल केलंय. काही तर समाजाने आमच्यावर रास्त रोष व्यक्त केला का तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्या, पण बागुल सरांनी सांगितलं आमदारकीचे देऊ नका, पक्षाच्या प्रमुखांकडे द्या. आम्ही मंगळवारी सगळेजण राजीनामा देणार पक्ष प्रमुखांकडे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांचा टीझर प्रसिद्ध केलाय. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता मुंबई महापालिकेकडून त्यांना परवानगी देण्यात आली आहे. परवानगी मिळाल्यामुळे उत्साहात असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने दणक्यात टीझर प्रसिद्ध केला आणि मेळावा जोरदार होणार असल्याचे संकेत दिलेत. एक पक्ष, एक नेता, एक विचार. एकच मैदान, शिवतीर्थ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. ही वाक्य वापरून दसरा मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध करण्यात आलाय. भाषण करतानाचे बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो, तशाच प्रकारचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो. बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते आदित्य ठाकरेंना तलवार देतानाचा फोटो आणि छत्रपती शिवाजी पार्कचं मैदान हे या टीझरचं वैशिष्ट्य म्हणता येईल. हे विचारांचं सोनं या मेळाव्याद्वारे लुटलं जाते. अख्खा देश या दसरा मेळाव्याची वाट पाहत असताना तो हक्क फक्त शिवसेनेचा आहे आणि तो असली शिवसेनेचा आहे. नकली शिवसेनेवाल्याच्या काही म्हणत असले तरी देखील त्यांना तो हक्क नाही मागण्याचा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान BMC कडून मिळाल्यानंतर टीझर प्रसिद्ध करण्यात आला. यंदा होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलतात हे महत्त्वाचं असणार आहे. 24 ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याला हा मेळावा पार पडेल. शिवतीर्थावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं संबोधन ऐकायला मिळेल. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. जर या विचारांचा आज तिकडे खरोखर सोनं लुटलं जाणार असेल तर साहजिक एक साधा प्रश्न आहे, एक विचार, एक जागा आणि एक नेता. त्याच जागेवर आत्ताचे जे उबाटा जाऊन जे आपला दसरा मेळावा करणार आहेत तिकडे तुम्ही काय सांगणार आहात? ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलेल्या राहुल गांधींना पंतप्रधान करायला सांगणार आहात? हे बाळासाहेबांचे विचार सांगणार आहात? यंदाही दसरा मेळाव्यासाठी आपल्याला मैदान मिळावं म्हणून ठाकरे आणि शिंदे गटानं मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला होता. शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार असा दावाही दोन्ही गटांकडून करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार असा पेच निर्माण झाला होता. पण आता हा प्रश्न सुटलाय. मात्र आता नागरिक कोणत्या मेळाव्याला जास्त प्रतिसाद देतात हे दसऱ्यालाच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोलवरून रोखठोक सवाल केले. नागरिक जर रोड टॅक्स भरणार असतील मग टोलचा भार कशाला, असा सवाल त्यांनी केला. टोल भरूनही रस्ते सरळ नसल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिलं. RTO विभागाचे ठाणे पासिंग असलेल्या MH04 क्रमांकाच्या वाहनांना टोल माफ करायचा विचार सुरू आहे. या संदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिलं. ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीत काय चर्चा झाली तर राज्यातील टोल वसुलीवर चर्चा झाली.
नागरिक रोड टॅक्स भरतात तरी टोल का, या विषयावर चर्चा झाली। रस्ते चांगले नसताना टोल का भरावा नागरिकांनी, टोलनाक्यावर पिवळ्या रेषा कुठे असतात, मुंबईच्या प्रवेशद्वारावर टोल टॅक्स का वाढवला गेलाय, छोट्या गाड्यांचा टोल माफ करावा, 15 दिवस टोलनाक्यावर व्हिडिओग्राफी करणार, MH04च्या गाड्या म्हणजे ठाण्याच्या गाड्या या किती येतात याचा आढावा घेणार, वाशीसह इतर टोलनाक्यांकरता समिती स्थापणार, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुन्हा सुनावणी घेतली आहे। जवळपास 3 तास आज युक्तिवाद झाला। विधानसभा अध्यक्षांकडून याचिका एकत्र करण्यावर सुनावणी झाली। ठाकरे गटाने एकूण 34 याचिका दाखल केलेल्या आहेत, त्याची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांनी केली, त्याला शिवसेनेच्या वकिलांनी विरोध केला। याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्या अशी मागणी शिवसेनेच्या वकिलांनी केली आहे। आमदार अपात्रता प्रकरणी 20 तारखेला निकाल घेण्याची शक्यताही वकिलांनी वर्तवली आहे। दरम्यान शिंदे गटावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने पळवाट शोधण्याचा प्रयत्न असल्याची टीका अनिल देसाईंनी केली। हे 3 तास हे दोन्ही वकिलांचे आर्ग्युमेंट्स झाली, पिटिशनरचे वकील आणि आम्ही आर्ग्यू केलं आणि 20 तारखेला ह्या तिन्हीचा निकाल त्यावर स्पीकर साहेब 20 तारखेला निकाल देतील। डिस्क्वालिफिकेशनची तलवार डोक्यावर तर आहेच, डिस्क्वालिफिकेशन होणार आहे आणि ते आता कसं टाळता येईल तर वेळेचं हे घ्या आणि त्याप्रमाणे हे वेळ टाळा, हे पुढं रेंगाळत न्या आणि जर अशा प्रकारचा ह्याच्यामध्ये कायद्याद्वारे किंवा अशा प्रकारची पळवाट जर कोण हे करत असेल तर याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी आणि अध्यक्षांनी सुद्धा की हे कशा प्रकारे हे करता येते। अध्यक्षांना सुद्धा आज दिसत होतं की काय त्यांच्या आर्ग्युमेंट, कारण मध्ये अध्यक्ष सुद्धा त्या याच्यामध्ये दखल देत होते, विचारत होते। महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। थेट दृश्य आपण बघतोय, राज ठाकरे पत्रकारांशी बोलतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून ते बाहेर आलेले आहेत, त्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ही बातमी जरी आपल्यापर्यंत पोहोचलेली असली तरी देखील टोल बाबत सविस्तर काय बोलणं झालं ते कदाचित राज ठाकरे पत्रकारांना सांगतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून ते बाहेर आलेले आहेत। टोल संदर्भात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं, आक्रमक झालेले होते ते आणि मी तुम्हाला फक्त आता एकच वाक्य सांगणार आहे। आता मुख्यमंत्री त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे सर्व अधिकारी त्याच्यानंतर संबंधित मंत्री यांची आता आमची सविस्तर चर्चा झाली, परंतु या चर्चेनंतर त्याच्या निर्णयापर्यंत येणं याच्यासाठीची म्हणून उद्या सकाळी बैठक लागलेली आहे माझ्या घरी 8 वाजता। ती बैठक झाल्यानंतर काय निर्णय होतो हे मी तुम्हाला उद्या 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगेन। एक मिनिट, संबंधित लोक असतील ते मी तुम्हाला आता इतकी बैठक लागलेली आहे माझ्या घरी 8 वाजता। ती बैठक झाल्यानंतर काय निर्णय होतो हे मी तुम्हाला उद्या 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगेन। एक मिनिट, संबंधित लोक असतील ते मी तुम्हाला आता इतके डिटेल देणार नाही, त्याच्यावरती काय ह्याच्यावरती निर्णय होतोय आणि कोणत्या कोणत्या गोष्टी उद्या मिळणार आहेत किंवा होणार आहेत त्या टोलच्या संदर्भातल्या हे मला तुम्हाला उद्या सकाळी मी तुम्हाला 10 वाजता सांगू शकेन। ठीक आहे, एवढंच मला आता तुम्हाला सांगते। देखील आपण प्रश्न उपस्थित केला, घरांचा प्रश्न होता पोलिसांच्या घरांच्या संदर्भात देखील झालेला आहे, ती पण गोष्ट उद्या सकाळी साहेब। पण मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, जो विषय पूर्ण सकारात्मक आणि तोडगा निघेल, जनतेला दिलासा निघेल। तुम्हाला एका गोष्टीत कळत समाधानच होत नाही ना तुमचं? ठीक आहे।
ओके साहेब. मी सकाळी बोललो ना तुम्हाला मी. सकाळी या सकाळी. राज ठाकरे अगदीच मोजकं बोलले आणि तिथून निघालेले आहेत. त्यांनी एवढंच स्पष्ट केलंय की आज अजून एक बैठक व्हायची आहे. ही सगळी दृश्य आपण राज ठाकरे जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले तेव्हाची आपण बघतोय. उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टता करतील राज ठाकरे की नेमकं बोलणं काय झालं मुख्यमंत्र्यांशी. आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.